यामध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन, ब्रिटिश सरकारचे महाराष्ट्रातली ब्रिटिश व्यवस्था, शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने त्यांनी सांभाळलेली होती ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. आपल्याला माहिती आहे की जेव्हा पण आपण महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास करतो, आयोगाने आपल्याला फक्त सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा इतिहास, आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित, तुम्ही एकदा पेज रिफ्रेश वगैरे करा, एकदा चेक करा तुम्ही, बाकी सर्वांना येतोय ना आवाज माझा? ओके. बाकी कोण कोण ऑनलाईन आहेत प्लीज रिप्लाय द्या बरं, मला बघू द्या म्हणजे किती जण आहेत. अमोल आहे, दत्ता आहे, अजून प्रतीक आहे. रिप्लाय द्या, हाय वगैरे काहीतरी तर बोला. आवाज बरोबर आहे की आय थिंक प्रॉब्लेम तुमच्या साईडला असेल कदाचित, चेक करा. ज्यावेळेस आपण ब्रिटिशांची शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीची होती, आता महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासायचा आहे म्हणजे आपल्याला सगळे घटक अभ्यासायचे आहे. सुरुवात आपण शिक्षणापासून करू, त्यानंतर पुढच्या आणखी काही स्पेशल क्लासेस आहेत, त्यामध्ये आपण ब्रिटिशकालीन कायदे व्यवस्था कशी होती, राजकीय व्यवस्था कशी होती, आर्थिक व्यवस्था म्हणजे महसूल पद्धती कशी होती, हे आपण टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. आजच्या या स्पेशल क्लासमध्ये आपण बघणार आहोत शिक्षण व्यवस्था कशी होती त्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या काळातली. तर सर्वात महत्वाचा एक विषय त्यामध्ये असा होता की ब्रिटिशांच्या अगोदरच्या काळामधले आपण एक फ्लॅशबॅक बघूया की त्यावेळेसची शिक्षण व्यवस्था कशी होती, म्हणजे ब्रिटिशांच्या अगोदरचा कालावधी. ब्रिटिशांची तर आपण शिक्षण व्यवस्था बघणारच आहोत, पण ब्रिटिश येण्याच्या अगोदरचा म्हणजे ब्रिटिशांची जी काही एज्युकेशन पद्धती ते इम्प्लिमेंट करत होते त्याच्या अगोदरची कशा पद्धतीची होती. तर त्याच्या अगोदर जे काही भारतामध्ये राज्यकर्ते होते, ब्रिटिशांच्या अगोदर राजा राजवाडे असायचे, मग ते जे काही राज्यकर्ते होते त्यांच्या मते असं झालेलं होतं की शिक्षण ही काही आपली सरकारची जबाबदारी नाहीये किंवा राज्याची जबाबदारी नाहीये. आणि त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की शिक्षण जे होतं हे सर्वांसाठी उपलब्ध नव्हतं. सिंपल गोष्ट होती की त्यावेळेस फक्त राजा राजवाडे, मोठे मोठे घरंदार जे काही असायचे त्यांनाच फक्त हे शिक्षण वगैरे घेण्याचा अधिकार होता. शिक्षण फक्त त्या ठिकाणी उच्चवर्णीय आणि श्रीमंत लोकांसाठीच उपलब्ध होतं. म्हणजे जे काही पैसेवाले, आपण म्हणतो पैसेवाले, त्या काळातले लोक, राजा राजवाडे, जहागीरदार वगैरे, जमीनदार, यांचे परिवार जे असायचे ना, यांनाच फक्त शिक्षण घेण्यासाठीची सवलत त्या ठिकाणी उपलब्ध होती. आणि विशेष म्हणजे शूद्र जातीमधल्या ज्या स्त्रिया असायच्या किंवा शूद्र जाती ज्या असायच्या त्यामध्ये कोणत्या जमाती येतात मग की महार, मांग, सांबार, हे जे त्यावेळेस वर्गवारी केलेली होती, यांना तर शिक्षणाचा अजिबात अधिकार नव्हता. मग ते कितीही पैशावाले असो किंवा काही असो, त्यांना कोणत्याही पद्धतीने शिक्षणाचा अधिकार यांना देण्यात आलेला नव्हता. आणि ठीक आहे, चला शिक्षण तर दिलं जायचं, पण मग शिक्षणाचं स्वरूप कसं असायचं त्या काळामध्ये? तर शिक्षणाचं स्वरूप हे फक्त धार्मिक आणि पारंपरिक स्वरूपाचं असायचं. धार्मिक आणि पारंपरिकचा फायदा काय व्हायचा त्यावेळेस? लोकांना फक्त, म्हणजे आता हे उच्च वर्गातले लोक असायचे, यांना वेद अभ्यास वगैरे, पारंपरिक रूढी परंपरा यांच्याबद्दलचं ज्ञान, अगोदरपासून चालत आलेल्या परंपरा कशा आहेत या सर्व गोष्टींचं ज्ञान त्यांना देण्याचं काम या शिक्षणाद्वारे केलं जायचं. म्हणून त्यावेळेस जे काही शिक्षण पद्धती होती ही आपल्याला धार्मिक आणि पारंपरिक अशा दोन स्वरूपामध्ये ती बघता येणार आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने धार्मिक आणि पारंपरिक यामध्ये कोणते शिक्षण दिलं जातं, तर त्यामध्ये वेद, धर्मशास्त्र, व्याकरण, तर्कशास्त्र, न्याय, वैद्यकशास्त्र, ज्योतिष, अलंकार यांच्याबद्दलचं त्यावेळेस शिक्षण दिलं जायचं. हेच महत्वाचे मुद्दे होते आणि याच्या व्यतिरिक्त कोणत्याही शिक्षण त्यावेळेस दिलं जात नव्हतं. आणि हे शिक्षण देत असताना हे ठराविक ठिकाणी दिलं जायचं, म्हणजे जसं आपण म्हणू शकतो मंदिर, त्या ठिकाणी असलेल्या चावडी, हे जे ठिकाणं होते ना, या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक जे असायचे ते शास्त्री आणि पंडित असायचे. कारण शिक्षणाची पद्धत आपण बघितली धार्मिक आणि पारंपरिक स्वरूपाची होती. मग त्यावेळेस हे सिंपल गोष्ट होती की शास्त्री आणि पंडित लोकांशिवाय त्यावेळेस दुसरे कोणी शिक्षण घेतलेले किंवा सुशिक्षित लोकच नव्हते. पंडित जी सांगेल ती पूर्व दिशा अशी गोष्ट व्हायची त्यावेळेस. मग ब्रिटिशांच्या अगोदर जे काही राज्यकर्ते होते यांनी शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा त्यांनी प्रयत्न केलेला नव्हता, हे यामधून आपल्याला दिसून येतं. आणि जरी प्रयत्न असेल तर तो फक्त धार्मिक आणि पारंपरिक शिक्षणाच्या स्वरूपामध्ये असायचा. हे बघा, या इमेज मधून तुम्हाला धार्मिक आणि पारंपरिक शिक्षण दिसेल. आता हे जे मुलं शिक्षण घेत आहेत हे नक्कीच कोणतरी जहागीरदार वगैरे मोठ्या घरंदाजाचे असतील, जेणेकरून त्यांना त्या काळामध्ये शिक्षण उपलब्ध झालेलं होतं. पण मग ब्रिटिश सरकारच्या शिक्षणासाठीचं धोरण कशा पद्धतीचं होतं? म्हणजे ब्रिटिशांना सुद्धा वाटलेलं होतं की आपण सुद्धा एक नवीन शिक्षण पद्धती सुरू करणं गरजेचं आहे. तर मग ब्रिटिश सरकारचं जे काही शैक्षणिक धोरण होतं, शिक्षणासाठीचं धोरण जे होतं, मग यासाठी त्यांनी काय केलेलं होतं?
तर आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश ज्या पद्धतीने भारतामध्ये आले होते ते फक्त सुरुवातीला व्यापार करण्यासाठी आलेले होते. मग हा व्यापार करत असताना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं तर भारतातील लोकांना शिक्षण देण्याचं ठरवलं. एक लक्षात घ्या, हा त्यांचा विचार काही एकदम आपण म्हणू शकतो ना की भारताचा विकास वगैरे करण्यासाठी अजिबात नव्हता. हा त्यांचा निर्णय जो होता हा फक्त त्यांनी भारतीय लोकांकडून फायदा मिळवून घ्यावा या उद्देशाने होता. ते कशा पद्धतीने आता आपण बघूया. मग ठीक आहे, चला ब्रिटिशांनी ठरवलं की भारतीय लोकांना शिक्षण द्यायचं. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, 1813 हा जो काही सनदी कायदा होता, 1813चा जो काही सनदी कायदा होता, यानुसार त्यांनी भारतीय लोकांना शिक्षणासाठी एका वर्षाला 1 लाख रुपये अशा पद्धतीने भारतीयांसाठी ते शिक्षणासाठी खर्च करणार होता. भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी कशा पद्धतीने तर 1813च्या सनदी कायद्यानुसार त्यांनी 1 लाख रुपये खर्च करण्याचं ठरवलेलं होतं. मग भारतीय लोकांना शिक्षण देण्यामागे ब्रिटिशांचे काय धोरण होते आणि काय कारण होती. मी जसं तुम्हाला पहिले सांगतोय की काहीतरी त्यांचा एक फायदा होता, काहीतरी त्यांना एक हेतू होता की त्याच्या व्यतिरिक्त ते हे करू शकतच नव्हते. मग यामध्ये काय बघायचं आहे तर त्यांचा फायदा काय होता, ब्रिटिश लोकांचा काय फायदा होता. तर इंग्रजी सरकारी कार्यालयामध्ये इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक असणाऱ्या लोकांची गरज होती त्यावेळेस. मग त्यामुळे काय झालं तर भारतीय लोकांना शिक्षण देऊन कारकून म्हणून त्यावेळेस नेमलं जात होतं. या ठिकाणी एक लक्षात घ्या, जे पण ऑनलाईन आहेत प्लीज रिप्लाय द्या बरं हाय, आणि ज्यांना मला आवाज येतोय तर त्यांनी प्लीज टाईप करून पाठवा की आवाज ओके आहे, साऊंड ओके म्हणून त्यांनी पाठवू शकतात मेसेज. प्लीज तेवढं करा म्हणजे मला समजेल तरी की सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित. आणखी कोण ऑनलाईन आहेत प्लीज तेवढं रिप्लाय द्या बरं. ओके विकी, तुम्ही पुन्हा एकदा चेक करा सर्वांना आवाज वगैरे व्यवस्थित येतोय. हाय कुलदीप, कुलदीप आज लेट आलेत. तर भारतीय लोकांना शिक्षण द्यायचं आणि यांचाच उपयोग करून आपण ब्रिटिश राज्य चालवायचं, आणि भारतीय लोकांना काही ते शिक्षण देऊन त्या मोठ्या हुद्द्यावर वगैरे बसवणार नव्हते. ते फक्त किती शिक्षण घ्या आणि कारकून बना अशी परिस्थिती त्यावेळेस होती. आणि त्यावेळेस म्हणजे शिक्षणाची पद्धती सुद्धा वेगळी होती. पण गोष्ट अशी असायची की भारतीयांना इंग्रजी शिक्षण द्यायचं, त्यांना लिहिता वाचता येईल, योग्य पद्धतीने ते कारभार करू शकतील, ब्रिटिशांच्या दरबारी ते राबू शकतील ऍज अ कारकून म्हणून, एवढं त्यांना शिक्षण दिलं जायचं. मग ब्रिटिश कार्यालयामध्ये इंग्रजांना इंग्रजी संस्कृतीबद्दल एक श्रेष्ठत्व सांगणारा एक वर्ग त्यांना हवा होता. म्हणजे काय तर आमचेच गुणगान गाण्यासाठी आम्ही तुम्हाला शिक्षण देतोय. म्हणजे ब्रिटिशांचं असं झालेलं होतं, भारतीय लोकांना शिक्षण कशासाठी द्यायचं तर त्यांनी यांच्या इंग्रजी शिक्षणाचं गुणगान गायचं. अरे वा किती इंग्रजी शिक्षण भारी आहे, किती अदबीने बोलतात वगैरे, सो अँड सो दॅट थिंग्स. तर म्हणजे स्वतःची बडायकी सांगण्यासाठी सुद्धा त्यांनी म्हणजे थिंकिंग लक्षात घ्या तुम्ही काय होते त्यांची. तर ब्रिटिश कार्यालयामध्ये इंग्रजांना इंग्रजी संस्कृतीचं श्रेष्ठत्व सांगणारा एक वर्ग हवा होता. आणि ब्रिटनमध्ये तयार झालेला जो काही माल होता हा भारतीयातील सुशिक्षित वर्ग वापरेल या दृष्टीने, कारण लोक सुशिक्षित झाले. आता साधीशी गोष्ट, एखादा अशिक्षित मुलगा आहे, शिक्षण दिल्यानंतर त्याला समजायला लागतं की बाहेर काय चाललंय, बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय. तर ती म्हणजे ते जे वागणूक येतो तो आपल्यामध्ये वागणुकीला तो सुधारणा देत असतो. मग त्याच पद्धतीने ब्रिटिश संस्कृतीबद्दल जर आपण लोकांना शिकवलं, इंग्रजी शिक्षण दिलं, तर हेच लोक नक्की मग भारतीय लोक जे असतात हे सुशिक्षित झाल्यानंतर ब्रिटिशांनी तयार केलेला जो माल होता तो भारतात वापरतील या दृष्टीने त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि इंग्रजी शिक्षण दिल्यामुळे ब्रिटिशांचे समर्थक बनणारा एक भारतीय वर्ग उदयाला येईल, हे सर्व यांची प्रमुख कारणं होती ब्रिटिशांची भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण देण्यामागे. मग आता हे जे लोकांनी त्यावेळेस काय केलं ब्रिटिशांनी, मग काही प्रमाणामध्ये शिक्षण द्यायला तर सुरुवात केलेली होती. अशा पद्धतीने काही महिलांना सुद्धा शिक्षण द्यायला सुरुवात केली. पण ही गोष्ट इझिली घडत नव्हती. महिला वगैरे जे शिक्षण घेताना दिसत आहेत ना, यासाठी भारतीय समाज सुधारकांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चित्र या ठिकाणी दिसतं अशा पद्धतीने. पण मग आपण जर ज्यावेळेस शिक्षण पद्धतीचा ज्यावेळेस अभ्यास सुरू करतो, एखादी ब्रिटिशांनी सुरुवात केलेली शिक्षण पद्धती, सर्वात पहिल्यांदा नाव लक्षात ठेवायचं एल्फिस्टनचं. कारण एल्फिस्टनने काही त्याचे शिक्षण विषयक विचार मांडलेले होते. आता कसे विचार होते त्याचे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एल्फिस्टन जो होता ना हा सनातनी वृत्तीचा होता. मला सांगा सनातनी वृत्तीचा असणं म्हणजे काय बरं? रिप्लाय फास्ट देत चला म्हणजे मला तुमच्याकडून सुद्धा समजत जाईल काही गोष्टी. सनातनी वृत्तीचा म्हणजे काय? सनातनी विचारसरणी म्हणजे काय?
बरोबर. कट्टर धार्मिक असणं ही एक सनातनी वृत्तीचा होता. तो त्याच्या धर्मानुसार होता, ख्रिश्चन धर्मानुसार तो कट्टर धार्मिक होता. धर्म आणि शिक्षक हे एकमेकांपासून दूर करण्यासाठी तो इच्छुक असणारा होता. धर्मीय गोष्ट वेगळी ठेवायची आणि शिक्षण ही गोष्ट वेगळी ठेवायची. मग इंग्रजी शिक्षण देण्यामागे एल्फिस्टनने त्याची काय भूमिका ठेवलेली होती, त्याचं पर्सनल ओपिनियन काय होतं, आणि कारण त्यांनी या पर्सनल ओपिनियनला सुद्धा महत्व दिलं आपल्याला देणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार की सर यावर थोडी प्रश्न येईल, पण तुम्ही एल्फिस्टनचा जर तुम्हाला फ्लॅशबॅक माहिती असेल, त्यांनी केलेलं कार्य जर लक्षात ठेवायचं असेल, तर तुम्हाला हे काही घटक माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला एल्फिस्टनवर आलेला प्रश्न तुम्ही तुमच्या कॅपेबिलिटीनुसार तुम्ही तो टॅकल करू शकणार. या ठिकाणी आता एल्फिस्टनला काय वाटायचं, तर इंग्रजी भाषा येणारा कारकून पुरवणं ब्रिटिश सरकारला हे त्याचं काम होतं, बरोबर. त्यानंतर समाजामध्ये प्रत्येक स्तरापर्यंत जर शिक्षण प्रसार केला तर एक चांगला समुदाय त्या ठिकाणी तयार होईल आणि ब्रिटिशांना जे काही सांगायचं आहे ते समजून घेणारा एक वर्ग तयार होईल. त्यानंतर रयतवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना माहिती मिळणं आवश्यक होतं. आता यामध्ये हा दुसरा पॉइंट एक कनेक्ट होतो का, तर जर शेतकरी शिक्षित झाले, शेतकऱ्यांना जर माहिती मिळायला लागली, तर सावकाराकडे आपलं कर्ज किती बाकी आहे याच्याबद्दल त्यांना माहिती मिळवता येईल. आणि ही माहिती ज्यावेळेस त्यांच्याकडे असेल तरच ते त्यांची सुटका करून घेऊ शकतील या सावकाराकडून. हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट यामध्ये होता. कारण त्यावेळेस सावकार काय करायचे, शेतकऱ्याचे 1000 रुपये बाकी जर असेल, उदाहरण घ्या, एक शून्य वाढवून द्यायचे, कोणाला काही समजत नव्हतं, कारण लिहिता वाचता येणारा वर्ग कमी होता त्यावेळेस. मग जमा असलेलं जेवढं आपल्याला कर्ज पेड करायचंय त्याच्यापेक्षा जास्त रक्कम हा शेतकरी त्या सावकाराकडे जमा करत होता. मग असं होऊ नये म्हणजे ब्रिटिशांची या ठिकाणी काही चांगली वृत्ती सुद्धा होती आणि काही फक्त फायदेशीर वृत्ती होती, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग हे झाल्यानंतर इंग्रजांचं समर्थक बनवणारा एक वर्ग त्याला तयार करायचा होता, की जो इंग्रजांचं समर्थन कशा पद्धतीने करेल, कोणत्या बेसिसवर करेल, की इंग्रजांनी आम्हाला शिक्षित बनवलं या उद्देशाने. मग त्यानंतर 1823 मध्ये एल्फिस्टनने काय केलं, की एल्फिस्टनने एक शिक्षण विषयक योजना तयार केली आणि ती इम्प्लिमेंट सुद्धा केली. का केली, तर एल्फिस्टन त्यावेळेस मुंबई इलाक्याचा गव्हर्नर बनून आलेला होता. मग आता त्याच्या अंडर मध्ये मुंबई हा पूर्ण इलाका होता. मुंबईमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्र सुद्धा आणि गुजरात सुद्धा, मुंबई इलाका असा मिळून बनलेला होता त्या काळामध्ये. मग एल्फिस्टनच्या अंडर असलेला हा जो काही प्रदेश होता, यामध्ये त्यांनी नैतिक आणि भौतिक शास्त्रावरचं ग्रंथ बनवणे आणि स्थानिक भाषेमध्ये ते प्रकाशित करणं यासाठी त्यांनी कार्य केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी काय केलं, तर युरोपामधले नवीन संशोधन जे काही होत होतं किंवा नवीन शोध जे लागत होते त्याबद्दलचं ज्ञान लोकांना त्यांनी खुलं केलेलं होतं, लोकांपर्यंत पोहोचवलेलं होतं. भारतीय लोकांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं हे सुद्धा त्यांनी एक महत्वाचं काम केलेलं होतं, की जेणेकरून लोक शिक्षित बनतील, इंग्रजी ज्ञान प्राप्त करतील, ब्रिटिशांची संस्कृती समजून घेतील, ब्रिटिशांबद्दलचे गुणगान गातील अशा पद्धतीने. आणि उच्च शिक्षणासाठी सुद्धा सुधारणा केलेल्या होत्या. म्हणजे त्यावेळेस जे काही शिक्षण पद्धती अवेलेबल होती ऑलरेडी सुद्धा चालू होती, कारण फक्त ते श्रीमंत वर्ग त्यावेळेस शिक्षण घेत होता, पण मग त्यांच्यासाठी सुद्धा उच्च शिक्षणामध्ये सुधारणा करणे यासाठी सुद्धा त्यांनी एक विशिष्ट योजना तयार केली. कनिष्ठ जो समाज होता त्या काळामध्ये, आता यामध्ये इंग्रज काय करायचे, ते राज्यकर्ते बनलेले होते, त्यांनी सांगितलं ती पूर्व दिशा घडायला लागलेली होती. मग त्यांनी त्या काळामध्ये भारतीय समाज सुधारक काय करायचे, त्या काळातल्या समुदायापर्यंत सुद्धा शिक्षण पोहोचणं गरजेचं होतं, यासाठी ते कार्य करत होते. महात्मा फुले वगैरे यांच्यासारखे व्यक्तिमत्व. मग यासाठी हे काय करायचे, ब्रिटिशांकडे पाठपुरावा करायचे. मग ब्रिटिश अनेक साऱ्या अर्ज विनंत्या आल्या की एखादा छोटा मोठा निर्णय घ्यायचे. मग त्यावेळेस त्यांनी कनिष्ठ समाजासाठी सुद्धा शिक्षण प्रसार करण्याचे निर्णय घेतलेले होते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकं पुरवणे आणि शाळांची संख्या वाढवणे या संदर्भात सुद्धा या एल्फिस्टनने कामं केलेली आहेत. मग आपल्याला असं बघता येईल की एल्फिस्टन जर व्यक्तिमत्व जर आपण बघितलं, आपण म्हणतो की ब्रिटिश लोक होते, पण तुम्ही सांगा आता एल्फिस्टनच्या या कार्याबद्दल तुमचं काय मत आहे, की तुम्हाला काय वाटतं की एल्फिस्टन कसा होता, किंवा ब्रिटिश राज्यकर्ते. सिंपल एक गोष्ट आपल्याला सुद्धा एग्री करावं लागेल की ठीक आहे, भारताला त्यांनी लुटून नेलं, पण भारतीय लोक सुधारले नसते, हे लक्षात घ्या. तुमचं काय मत आहे, ब्रिटिश जर भारतात आले नसते ना तर भारतीय लोक सुधारले नसते, तुम्ही आम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन क्लासमध्ये भेटलो नसतो. काय मत आहे तुमचं? तुमचं काहीच मत नाही का? ठीक आहे. एल्फिस्टनने शिक्षण क्षेत्रामध्ये कोणते कार्य केलेले होते, तर एल्फिस्टनने मुंबई इलाक्याचा ज्यावेळेस तो गव्हर्नर होता त्यावेळेस त्याने अनेक प्रकारच्या सुधारणा केलेल्या होत्या. मग त्याने 1816 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना सुद्धा केलेली होती. कोण कोण ऑनलाईन आहे बरं, आणि कोण कोणत्या ठिकाणाहून ऑनलाईन आहे मला सांगा बरं एकदा जरा. मी नाशिकवरून आहे, मला समजेल तरी, म्हणजे कोण कोणत्या भागातून आज एकत्र आलेलो आपण या ठिकाणी.
लातूर, पुणे, चला पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आलेलं आहे म्हणजे भिवंडी, अरे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आला. मग आता यामध्ये लक्षात घ्या 1816 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती. मग ही जी संस्था होती ना, या संस्थेने काय केलं, मुंबई, बडोद आणि ठाणे या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांच्या शाळा सुरू केलेल्या होत्या. आता हे कार्य एल्फिस्टनने त्याच्या काळामध्ये केलेलं कार्य आहे, हे लक्षात घ्या विशेष म्हणजे. मग 1820चा जो कालावधी होता, 1816 मध्ये त्यांनी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, हे लक्षात ठेवा. मग 1820 मध्ये त्यांनी मुंबई या ठिकाणी द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना केलेली होती. आता या ठिकाणी लक्षात घ्या, स्कूल बुक सोसायटी म्हणजे याचा अर्थ काय, तर काहीतरी पुस्तकांच्या संदर्भात असेल. मग ही जी संस्था होती ना, द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटी, तर ही संस्था काय करायची, तर गुजराती आणि मराठीमध्ये भाषांतर केलेले ग्रंथ तयार करायची. आता मुंबई इलाका जो होता, मुंबई प्रांत जो होता, यामध्ये महाराष्ट्रीयन लोक सुद्धा होते जे मराठी बोलणारे होते, आणि गुजराती लोक जे होते ते गुजरात प्रांतामधले ते गुजराती भाषा बोलणारे होते. मग या दोघं समुदायासाठी त्यांना आवश्यक असलेलं ज्ञान त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये पुरवून देण्याचं काम सुद्धा या एल्फिस्टनने त्यावेळेस केलेलं होतं. मग शिक्षणासाठी निधी जमा करणे आणि भारतीय भाषांमध्ये ग्रंथ निर्मिती करणं हे या द बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटीचं एक प्रमुख उद्दिष्ट बनलेलं होतं. मग त्यानंतर 1820चा जो काळ होता, यामध्ये सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ द एज्युकेशन ऑफ पुअर ही संस्था सुद्धा स्थापन केलेली होती. ही संस्था कशासाठी होती, तर देशी भाषेतून शिक्षण देण्यासाठी, प्रादेशिक भाषेतून शिक्षण देण्यासाठी, भारतीय भाषांमधून शिक्षण देण्यासाठी, ना की त्या ठिकाणी फक्त इंग्लिशच जबरदस्तीने दिलं जाईल अशी गोष्ट नव्हती. 1823 मध्ये काय केलं होतं, तर लोक शिक्षण समिती स्थापन करण्यात आलेली होती. आता ही लोक शिक्षण समिती कशासाठी होती, कोणत्या उद्देशाने ही स्थापन केलेली होती, तर लोक शिक्षण समिती स्थापन करण्यामागचा जो मुख्य उद्देश जो होता तो म्हणजे शिक्षण विषयक माहितीचं संकलन करणं. त्या काळामध्ये जे काही शिक्षण दिलं जात होतं, कशा पद्धतीने दिलं जात होतं, याचा संपूर्ण डाटा कलेक्ट करण्याच्या उद्देशाने ही एक समिती स्थापन केलेली होती. मग या संस्थेने काय केलं, लोक शिक्षण संस्थेने काय केलेलं होतं, 1833 या वर्षापर्यंत आग्रा, दिल्ली हे जे 2 ठिकाणं होते, या ठिकाणी त्यांनी पौर्वात्य कॉलेज सुरू केलेले होते. आता हे लक्षात ठेवा, पौर्वात्य कॉलेज कोणी सुरू केलेले होते, तर लोक शिक्षण समितीद्वारा आग्रा आणि दिल्ली या ठिकाणी हे 1833 मध्ये सुरू झालेलं होतं. प्रश्न कशाही पद्धतीने फिरवून येईल, ऍज इट इज मी प्रश्नांच्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगतोय, हे समजून घेत चला तुम्ही. कारण तुम्हाला प्रश्न कोणत्याही पद्धतीने आला तरी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की प्रश्न फिरवून कसा विचारलेला आहे. ऑलरेडी माहिती तीच असणार आहे, फक्त शब्द फिरवलेले असतील. पण मग आता एक लक्षात घ्या, आग्रा आणि दिल्ली या ठिकाणी पौर्वात्य कॉलेज सुरू केले. मग त्यानंतर कलकत्ता, मद्रास आणि बनारस या ठिकाणचे जे काही कॉलेज होते, यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेला होता. 1824 मध्ये मुंबई या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यात आलेलं होतं, जे अभियांत्रिकीचं शिक्षण देणार होतं. 1824 मध्ये एल्फिस्टन हायस्कूल मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं होतं. एल्फिस्टन हायस्कूल तुम्हाला माहित असेल, फेमस आहे. तर हे जे एल्फिस्टन हायस्कूल जे होतं, हे 1824 मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं होतं. आणि मग 1834 मध्ये, म्हणजे 1824 पासून 34 पर्यंत हा जो काही 10 वर्षाचा काळ होता, या 10 वर्षाच्या काळानंतर या एल्फिस्टन हायस्कूलचंच रूपांतर नंतर एल्फिस्टन महाविद्यालय, जे आपण एल्फिस्टन कॉलेज म्हणून ओळखतो, बरोबर. तर हे एल्फिस्टन कॉलेज अगोदर एल्फिस्टन हायस्कूल होतं 1824 मध्ये, आणि 1834 मध्ये त्याचं एल्फिस्टन महाविद्यालयात रूपांतर झालं. आतापर्यंत त्याची माहिती तुम्हाला लक्षात राहील, समजते व्यवस्थित सर्व. त्यानंतर आपण बघणार आहोत बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. आता आपण काही ठराविक संस्था ज्या आहेत ना, त्यांच्याबद्दल एक माहिती घेऊया. अश्विनी, तुम्ही लास्ट टाइम क्लास अटेंड केलाय का? ओके, ऍज अ रिव्हिजन तुम्हाला फायदा होईल. चला, चांगली गोष्ट आहे. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी 1816 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती. लक्षात घ्या, या सोसायटीचे अध्यक्ष संस्थापक कोण होते? एल्फिस्टन. एल्फिस्टनने बरेच कार्य केलेले आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, कमी समजू नका. आता ही जी बॉम्बे एज्युकेशन सोसायटी होती, या सोसायटीचा मुख्य उद्देश काय होता, तर ब्रिटिश सरकारद्वारा मुंबई इलाक्यामध्ये ज्या काही शाळा सुरू करण्यात जाणार होता, त्या शाळा आणखी सुरू करणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे हे या बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचं एक प्रमुख उद्दिष्ट होतं किंवा वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो.
मग 1824 मध्ये आपण बघितलं की एल्फिस्टन हायस्कूल सुरू झालेलं होतं आणि 1834 मध्ये याच हायस्कूलचं रूपांतर एल्फिस्टन कॉलेजमध्ये करण्यात आलेलं होतं. त्या काळामध्ये लक्षात घ्या, मुंबई इलाक्यामध्ये एल्फिस्टन ज्यावेळेस शैक्षणिक संस्था स्थापन करत होता त्यावेळेस मुंबई इलाक्यामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व एक फेमस होतं, ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. त्यांना नाना शंकर शेठ म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. अक्षरशः ब्रिटिश लोक त्यांच्याकडून सुद्धा काही पैसे घ्यायचे, हे लक्षात घ्या. आहे काही पुस्तकांमध्ये ही माहिती दिलेली आहे. आता एल्फिस्टन ज्यावेळेस मुंबई इलाक्याचा पहिला गव्हर्नर म्हणून काम करत होता, तर त्याने जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचं काम केलेलं होतं, जसं एल्फिस्टन हायस्कूल सुरू केलं, कॉलेज त्याचं रूपांतर झालं, बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर नाना शंकर शेठ यांनी काय ठरवलं, तर एल्फिस्टनच्या नावाचं त्यांनी एक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. आणि हे स्मारक उभारलं जावं यासाठी त्यांनी 3 लाख रुपये जमा सुद्धा केलेले होते. आणि त्यानंतर हे एल्फिस्टन हायस्कूल, एल्फिस्टन कॉलेज जे होतं हे या 3 लाख रुपयाच्या खर्चामधूनच त्यांनी ते चालू केलेलं होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने त्या काळामध्ये हे एल्फिस्टन कॉलेज होतं. आणि त्यानंतर या ठिकाणी एक ससून लायब्ररी जी होती, ही ससून लायब्ररी सुद्धा सुरू करण्यात आलेली होती. आता त्यानंतर आणखी एक एज्युकेशन संस्था आपण जे बघणार होतो ती म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. ही जी सोसायटी जी होती हिचं काम काय होतं, तर समाजाला प्रशासना व्यतिरिक्त, प्रशासनाच्या शिवाय चांगलं शिक्षण देण्यासाठी एल्फिस्टनने ठरवलेलं होतं. आणि यासाठी एल्फिस्टनचं जे काही शिक्षण योजना तो अंमलात आणत होता, एल्फिस्टनच्या विचाराने तो काही जे काही इम्प्लिमेंटेशन करत होता एज्युकेशन पॉलिसीज बद्दल, तर यासाठी जगन्नाथ शंकर शेठ यांची त्यांनी मदत घेतलेली होती. म्हणजे हा एल्फिस्टन जो होता, या एल्फिस्टनने जगन्नाथ शंकर शेठ यांच्याकडे गेला आणि या ज्या काही शिक्षण योजना तो सुरू करत होता यासाठी त्यांनी या जगन्नाथ शंकर शेठ, नाना शंकर शेठ यांची त्याने मदत घेतलेली होती. आणि लोकांना शिक्षण देऊन त्यांचा विकास करणे या उद्देशाने ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी त्याने स्थापन केलेली होती. मग बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जर स्थापन करण्यात, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली सांगा बरं? बॉम्बे एज्युकेशन सोसायटी एल्फिस्टनने केली. तुम्ही खूप स्लो रिप्लाय देतात फ्रेंड्स, वेळ वाया जातो. आपल्याकडे 1 तास असतो. तुमचा सुद्धा फीडबॅक मिळणं मला गरजेचं असतं, रिप्लाय फास्ट मिळणं गरजेचं असतं. एल्फिस्टन, आता ही जी काही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी होती यामध्ये एल्फिस्टनला मदत कोणी केलेली होती, तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी मदत केलेली होती. मग एका भारतीय व्यक्तीने मुंबईमध्ये सुरू केलेली ही एक पहिली संस्था बघितली जाते, ज्याला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखलं जातं. आता ही जी संस्था होती ना बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, या संस्थेद्वारा इतर शाळा सुरू करण्याचं काम जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेलं होतं. आणि यांच्या कामामध्ये त्यांना मदत केलेली होती सदाशिव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी या जगन्नाथ शंकर शेठ यांना मदत केलेली होती हे शाळा सुरू करण्याच्या कार्यामध्ये. आता हा जो आहे ना, हा एल्फिस्टन आहे आणि हे जगन्नाथ शंकर शेठ आहे. यावरून तुम्ही बघू शकतात एल्फिस्टनची अवस्था कशी आहे आणि जगन्नाथ शंकर शेठ ऑलरेडी बरोबर आहे, श्रीमंत आहे, त्यांचा रुबाब होता त्या काळामध्ये. बिचारा एल्फिस्टन, स्पाइकी हेअर्स. ओके, द बॉम्बे नेटिव्ह आणि स्कूल बुक सोसायटी या संस्थेबद्दल आपण माहिती घेऊया. 1820 मध्ये एल्फिस्टन द्वारा मुंबई या ठिकाणी या सोसायटीची स्थापना केलेली होती, द बॉम्बे नेटिव्ह आणि स्कूल बुक सोसायटी. लक्षात घ्या, द बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, द बॉम्बे नेटिव्ह आणि स्कूल बुक सोसायटी, नावामध्ये कन्फ्युजन होऊ नका, लक्षात घ्या. यामध्ये 1820 मध्ये एल्फिस्टन द्वारा मुंबई या ठिकाणी सोसायटी स्थापन केलेली होती. मग ही जी सोसायटी होती ना, यांनी 20 वर्ष काम केलं होतं. 1820 पासून ते 1840 पर्यंत संस्थेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं होतं. आणि या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं, शिक्षण देण्यामागे काय उद्दिष्ट होतं, तर शिक्षणासाठी निधी जमा करणे हे द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन स्कूल बुक सोसायटीचं उद्देश होतं. आणि या संस्थेने मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं महत्वाचं काम काय केलेलं होतं, तर अनेक जे काही ग्रंथ होते त्या काळामध्ये तर हे प्रादेशिक भाषांमध्ये, महाराष्ट्रातली गुजरातच्या लोकांना मराठी आणि गुजराती भाषेमध्ये ते उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी अनेक साऱ्या ग्रंथांचं भाषांतर केलेलं होतं. त्यानंतर सुरू होती ती म्हणजे लोकशिक्षण समिती. 1823 मध्ये लोकशिक्षण समितीची स्थापना करण्यात आलेली होती. आता ही जी लोकशिक्षण समिती होती ना, याचं काही उद्दिष्ट होतं. जसं आपण बघितलं की द बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटीचं काय उद्दिष्ट होतं, तर निधी जमा करणे. लोकशिक्षण समितीचं काय उद्दिष्ट होतं, तर शिक्षण विषयक माहिती गोळा करणे हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य होतं किंवा आपण म्हणू शकतो उद्दिष्ट होतं. 1813 मध्ये जो काही सनदी कायदा होता, या सनदी कायद्यानुसार शिक्षणासाठी 1 लाख रुपये समितीकडे देण्यात आलेले होते.
सुरुवात आठवा, मी सुरुवातच या अर्थाने केलेली होती. ज्यावेळेस 1813चा सनदी कायदा आलेला होता, यावेळेस ब्रिटिशांनी या कायद्याद्वारे काय ठरवलेलं होतं की भारतीय लोकांना शिक्षण देण्यासाठी दर वर्षाला 1 लाख रुपये ते देणार होते. मग ते 1 लाख रुपये कोणाकडे दिले जायचे, तर यामध्ये ते लोकशिक्षण समितीकडे दिले जायचे. लक्षात राहील. प्लस काय आहे ते, प्लस काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं बालाजी? प्लीज रिप्लाय द्या फास्ट. तर या सनदी कायद्यानुसार शिक्षणासाठी हा 1 लाख रुपये जे दिले जायचे ते लोकांकडे दिले जायचे. कोण कोण ऑनलाईन आहेत बरं, रिप्लाय द्या बरं फास्ट. प्लीज रिप्लाय द्या. विकी तुम्हाला आवाज येतोय आता? ओके, कदाचित नेटवर्क इश्यू असेल म्हणून तो प्रॉब्लेम असेल कदाचित. ओके ठीक आहे. असा प्रॉब्लेम ज्याला पण आला असेल किंवा स्लाइड दिसत नसतील, आवाज येत नसेल, पेज रिफ्रेश करा, क्लोज करून पुन्हा ऑन करा, तुम्ही कंटिन्यू त्या ठिकाणी जॉईन होणार, काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके. मग ही जी समिती होती ना, लोकशिक्षण समिती, यांना हे 1 लाख रुपये यायचे, यांच्यामधून त्यांनी काय केलेलं होतं, आग्रा आणि दिल्ली या ठिकाणी कॉलेजेस सुरू केलेले होते, ज्यांचा फायदा या लोकांना, भारतीय लोकांना सुद्धा होणार होता. त्यानंतर आपण बघणार आहोत पुण्यामधलं संस्कृत कॉलेज. पेशवे जे होते पुण्यामधले राज्यकर्ते, सर्वात मोठे राज्यकर्ते, श्रीमंत राज्यकर्ते, अफाट संपत्ती लाभलेले, तर पेशव्यांचे राज्य जे होतं ना, हे पुणे या ठिकाणी 4 जून 2018 या दिवसापासून ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आलेलं होतं. ओके, पेशव्यांचं जे पण काही राज्य होतं ते 4 जून 2018 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आलेलं होतं. जस्ट अ मिनिट फ्रेंड्स, आवाज येतोय, डोर लॉक होतो, 1 मिनिट फक्त. ओके, तर पुणे या ठिकाणी हे संस्कृत कॉलेज सुरू केलेलं होतं ज्यावेळेस पेशव्यांची सत्ता त्या ठिकाणी बंद झालेली होती, म्हणजे पेशव्यांचा कालावधी संपलेला होता 4 जून 1818 नंतर. तर त्या ठिकाणी पुण्यामध्ये 1821 मध्ये संस्कृत कॉलेज सुरू करण्यात आलेलं होतं. आवाज येतोय सगळ्यांना माझा व्यवस्थित? इको साऊंड येतोय का जास्त? आवाज येतोय ना का डोर ओपन करू? अरे हो काय हो, नाही समजत मला काय म्हणताय, तुमचं म्हणणं काय नाही. ओके ओके. तर हे जे संस्कृत कॉलेज सुरू केलेलं होतं यामागचा प्रमुख उद्देश काय होता, तर पुणे ब्राह्मणांचं राज्य, पुणे हे जे होतं हे ब्राह्मणांचं राज्य होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी ब्राह्मणांनी कंपनी सत्तेला विरोध करू नये यासाठी हे पुण्यामध्ये संस्कृत कॉलेज सुरू करण्यात आलेलं होतं. कारण पेशव्यांची सत्ता संपलेली होती, मग त्या ठिकाणी जो काही पेशव्यांची त्या ठिकाणी जी काही सत्ता होती त्यावेळेस जर एल्फिस्टनच्या काळामध्ये झालेली आहे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. एल्फिस्टन त्यावेळेस मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. मग त्यावेळेस काय झालेलं होतं, 1818 मध्ये पेशव्यांकडे संपूर्ण सत्ता होती, त्याच्या 1818 नंतर ही ब्रिटिशांकडे आली. मग ब्रिटिशांना काय वाटायला लागलं की हा जो ब्राह्मण वर्ग होता पुण्यामधला हा बंड करून उठेल, त्यांनी जर बंड केला तर तो आपल्याला झेपावणार नाही. एल्फिस्टनने काय केलं, त्या ब्राह्मण वर्गाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी संस्कृत कॉलेज सुरू केलं की जेणेकरून ब्राह्मणांचा सर्व पोरं बाळा त्या ठिकाणी जाऊन शिकतील संस्कृत कॉलेजमध्ये. मग हा उद्देश कशासाठी होता, तर ब्राह्मणांनी कंपनीच्या सत्तेला विरोध करू नये या उद्देशाने. ब्रिटिश लोक वेडे नव्हते, लक्षात घ्या, खूप बारीक प्लॅनिंग असायचं आणि त्यांची जी काही थिंकिंग होती ही लॉंग टर्म थिंकिंग होती. त्यांची काही आज वाटलं उद्या केलं अशी थिंकिंग नव्हती, त्यांची लॉंग टर्म बेसिसवर थिंकिंग असायची. मग यासाठी दक्षिण फंड मधून काही रक्कम जी होती ही या कॉलेजसाठी खर्च केली जात होती, पुण्यामधलं संस्कृत कॉलेजसाठी. मग आता हे जे 1851 मध्ये आता हे जे स्थापन झालेलं कॉलेज होतं, 1821 मध्ये संस्कृत कॉलेज जे स्थापन झालेलं होतं, या कॉलेजचं पुणे कॉलेज असं नाव झालेलं होतं 1851 मध्ये. मग आता कारण हे नाव चेंज करण्यामागचा उद्देश काय होता, तर ज्यावेळेस ते संस्कृत कॉलेज सुरू केलेलं होतं तर त्यांना विद्यार्थ्यांचा आवश्यक तेवढा काही प्रतिसाद मिळालेला नव्हता. मग त्यामुळे काय होतं, तर संस्कृतऐवजी त्या ठिकाणी पुणे कॉलेज ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस ते इंग्रजी शिक्षण त्या ठिकाणी सुरू केलं, संस्कृत शिक्षण बंद केलेलं होतं. मग पुन्हा त्याच्या 10 वर्षानंतर काय झालं, 1861 मध्ये या कॉलेजचं विभाजन केलं गेलं आणि 2 कॉलेज सुरू करण्यात आलेले होते. म्हणजे 2 कॉलेज सुरू करण्यात जे आलेले होते त्यामध्ये डेक्कन कॉलेज हे इंग्रजी शिक्षणासाठीचं होतं
आता हे जे डेक्कन कॉलेज होतं ना, याच्यामध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी स्वतः सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे. तेच ते डेक्कन कॉलेज होतं ज्याचं 1861 मध्ये विभाजन करण्यात आलेलं होतं पुणे कॉलेजचं. मग 1861 मध्ये हे दोन कॉलेज सुरू केलेले होते, डेक्कन कॉलेज आणि व्हर्नाक्युलर कॉलेज. आता व्हर्नाक्युलर कॉलेजमध्ये मराठी शिक्षण दिलं जात होतं. आता मराठी शिक्षण देण्याचं जे काही कॉलेज होतं, या कॉलेजला सुद्धा जास्त प्रतिसाद मिळालेला नव्हता. मग पुढे त्याच्या 1865 मध्ये हे जे कॉलेज होतं, या कॉलेजचं रूपांतर काय केलं होतं, ट्रेनिंग कॉलेज फॉर द मेन, ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन असं याचं रूपांतर करण्यात आलेलं होतं. ओके. मग त्यानंतर ब्रिटिश सरकारद्वारा शिक्षण मंडळाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती. मग ब्रिटिश सरकारने 1840 मध्ये दोन संस्था एकत्र केल्या आणि त्याचं नवीन शिक्षण मंडळ स्थापन केलं. दोन संस्था कोणत्या होत्या त्या, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि त्यावेळेस असलेल्या सरकारी शाळा, या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक शिक्षण मंडळ स्थापन केलेलं होतं. हे शिक्षण मंडळ स्थापन करण्यामागचा काय उद्देश होता, पहिली गोष्ट हा तर महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक प्रसार जो आहे हा सुरळीत करण्यासाठी, त्याचबरोबर इंग्रजी शाळांचा विस्तार करण्यासाठी हा शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आलेला होता. मग हा जो शिक्षण मंडळ स्थापन केला, यामध्ये 6 सदस्य असायचे, ज्याचे 3 सदस्य जे होते हे सरकारद्वारा नियुक्त केले जायचे आणि 3 सदस्य जे होते हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कार्य करत होते आणि तेच या ठिकाणी सदस्य म्हणून होते. हे लक्षात राहील. यामध्ये ब्रिटिश सरकारद्वारा जे शिक्षण मंडळ स्थापन केलं त्याच्याबद्दलची माहिती. मग हे शिक्षण मंडळ काय काम करायचं, तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या काही शाळा सुरू केल्या जायच्या, तर या शाळांना मान्यता देण्याचं काम, त्या शाळांची तपासणी करण्याचं काम, त्याचबरोबर मराठी आणि गुजराती भाषेमध्ये ग्रंथ निर्मिती केली जायची. महाराष्ट्रामध्ये जे काही इतर प्रांत होते त्या भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचं प्रमुख काम जे होतं हे या शिक्षण मंडळाद्वारे केलं जायचं. कारण याची सदस्य आपण बघितले, शिक्षण मंडळामध्ये जवळपास 6 सदस्य होते. मग ह्या प्रत्येक सदस्याकडे काहीतरी कामं असायची. आता महाराष्ट्रामध्ये जे काही मुंबई या ठिकाणी वैद्यकीय कॉलेज जे काही सुरू झालेलं होतं, वैद्यकीय महाविद्यालय जे सुरू झालेलं होतं, तर हे 1822 मध्ये पहिल्यांदा कलकत्ता या ठिकाणी वैद्यकीय शाळा सुरू झालेली होती. त्याच्यानंतर 1826 मध्ये मुंबई या ठिकाणी वैद्यकीय शाळा सुरू झालेली होती. त्याच्या 10 वर्षानंतर 1836 मध्ये कलकत्ता या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेलं होतं. त्याच्या पुन्हा 10 ते 11 वर्षानंतर 1845 मध्ये मुंबई या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं. म्हणजे सुरुवातीला वैद्यकीय शाळा सुरू झाल्या, त्या शाळांचं रूपांतरातून नंतर महाविद्यालय सुरू झालेली होती. मग मुंबईमधले जे काही लोक होते, या मुंबईमधल्या लोकांनी वर्गणी जमा करून किंवा सरकारी अनुदान मिळवून हे महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलेलं होतं. लक्षात राहील आता या गोष्टीपर्यंत तुम्हाला हा अभ्यास लक्षात राहील. मग त्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये पाश्चात्य शिक्षणाला सुरुवात झालेली होती. आता पाश्चात्य शिक्षणाला जी सुरुवात झालेली होती, मग यामध्ये लॉर्ड मेकॉले यांनी काहीतरी शिफारसी केलेल्या होत्या. मग लॉर्ड मेकॉले यांनी जी काही शिफारस केलेली होती, यानुसार भारतामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाला सुरुवात झालेली होती. मग सरकारी पैसे मिळत नव्हते, या कारणामुळे मेकॉलेने जे काही शिक्षणासंदर्भात योजना सुरू केलेली होती, ही योजना त्या काळामध्ये अयशस्वी झालेली होती, कारण त्यावेळेस सरकारद्वारा पैसे मिळत नव्हते योग्य पद्धतीने. मग इंग्रजी शिक्षणाची विशिष्ट एक चौकशी केली जावी, या चौकशीसाठी ब्रिटिश संसदेने एक समिती स्थापन केली की भारतामध्ये ब्रिटिशांद्वारा कशा पद्धतीने शिक्षण दिलं जात आहे, या सर्व घटकांची एक इन्क्वायरी केली जावी, यासाठी ब्रिटिश संसदेने समिती स्थापन केली. लक्षात घ्या, बॅकग्राऊंड तुम्हाला लक्षात राहील, आता एकदम 100% लक्षात राहील. तर ही इंग्रजी शिक्षणाची चौकशीसाठी जी काही ब्रिटिश संसदेने समिती स्थापन केलेली होती, तर ही समिती त्यांनी चार्ल्स वूड या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष जे होते यांच्या नावाने समिती स्थापन केली. मग चार्ल्स वूड यांनी समितीचा जो काही अहवाल होता, या अहवालाच्या नुसार शिक्षणासाठी एक विशिष्ट योजना तयार केलेली होती. मग ही योजना जी होती ही 1854 मध्ये गव्हर्नर जो होता लॉर्ड डलहौसी, या लॉर्ड डलहौसीने ही योजना जी होती ही मांडलेली होती. मग यातूनच ही भारतीय शिक्षण पद्धती उदयाला आली. आता लक्षात घ्या की पुढे आपण चार्ल्स वूडचा जो खलिता आहे तो कशा पद्धतीने काम करत होता, कारण चार्ल्स वूड यांनी या समितीच्या अहवालानुसार शिक्षणाची योजना तयार केलेली होती आणि ही जी योजना तयार केलेली होती, या योजनेमध्ये त्यांनी काही ठराविक शिफारसी मांडलेल्या होत्या. मग या शिफारसी कोणत्या होत्या, तर प्राथमिक शिक्षणाला त्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं जावं, ही त्यांची एक प्रमुख शिफारस होती. त्यानंतर त्या काळामध्ये असलेल्या ज्या काही शाळा होत्या, या शाळांमधून प्रादेशिक भाषेतून शिक्षण दिलं जावं, ही एक प्रमुख शिफारस. त्यानंतर त्या काळामध्ये असलेल्या ज्या काही खासगी शाळा होत्या,
या खाजगी शाळांना सरकारने काहीतरी अनुदान दिलं जावं, हा सुद्धा एक महत्वाचा निर्णय त्यामध्ये होता. माध्यमिक पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून देणे, उच्च शिक्षण जे होतं हे इंग्रजी भाषेतून दिलं जावं आणि अभ्यासक्रमामध्ये धार्मिक विषय नसावे, कारण त्यामध्ये फक्त त्या काळात काय व्हायचं तर धार्मिक शिक्षण जास्त दिलं जायचं, मग ते नसावे म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि ही शिफारस करण्यात आलेली होती. लंडनमध्ये ज्या पद्धतीने एक विद्यापीठ होतं त्याच पद्धतीने मुंबई, चेन्नई, कलकत्ता या ठिकाणी नवीन विद्यापीठ स्थापन केली जावी. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विशिष्ट शाळा असावी, जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणार त्या शिक्षकांना सुद्धा एक काही प्रशिक्षण असणं गरजेचं होतं. मग त्यानुसार या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी काही शाळा असावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. खाजगी शाळा आणि कॉलेज यांना सुद्धा काही सरकारी अनुदान मिळावं आणि शैक्षणिक शिष्यवृत्त्या स्कॉलरशिप सुरू केल्या जावा, असं या चार्ल्स वूडच्या शिक्षण विषयक सुधारणेसाठी शिफारसी त्याने केलेल्या होत्या. मग चार्ल्स वूड्स यांचा जो काही इंग्रजी शिक्षणाचा अहवाल जो होता, शिक्षण विषयीचा हा जो काही अहवाल होता, याला मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया, मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया असं त्याला म्हटलं जातं चार्ल्स वूडच्या खलिताला. मग 1857 मध्ये काय झालं तर मुंबई, कलकत्ता, मद्रास या ठिकाणी नवीन विद्यापीठ स्थापन झालेली होती. मग जो लॉर्ड डलहौसी होता त्याने काय केलं तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याचं त्याने ठरवलेलं होतं आणि त्यासाठी त्यानं विशेष म्हणजे सरकारी अनुदान सुद्धा दिले. ब्रिटिश सरकारची त्यांनी काही अनुदान सुद्धा त्या शाळा सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असाव्यात या उद्देशाने हे अनुदान देत होता. कोण देत होता अनुदान? लॉर्ड डलहौसी. आता लक्षात घ्या, एल्फिन्स्टनने सुद्धा कामं केलेली आहेत शिक्षण संदर्भात आणि लॉर्ड डलहौसीने सुद्धा कामं केलेली आहेत. इव्हन दो लॉर्ड डलहौसीने स्वतःच्या खर्चातून कोणतं कॉलेज बांधलं, हा जर महाराष्ट्रातून तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात जर प्रश्न आला तर लक्षात घ्या बेथ्यून कॉलेज, कारण ही गोष्ट बऱ्याच पुस्तकांमध्ये सुद्धा समाविष्ट नाहीये. तर हे लक्षात घ्या, लॉर्ड डलहौसीने स्वतःच्या खर्चाने एक कॉलेज सुरू केलेलं होतं, त्याचं नाव होतं बेथ्यून कॉलेज. लक्षात राहील, तुमच्या वाचनामध्ये होतं ही गोष्ट. कारण होतं काय तर आयोग जो आहे ना एमपीएससी, जे माहित नाही त्याच्यावर प्रश्न विचारतो. सांगतोय सगळी माहिती सांगतोय अमोल, पुढे तुम्हाला लिस्ट देणार आहे ऑलरेडी. तर 18 जुलै 1857 मध्ये काय झालेलं होतं तर मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली होती. यामध्ये आता आपण पुढे माहिती तुम्हाला मी लिस्ट देणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अगोदरच्या काळामध्ये जे वर्चस्व असायचं ना, त्यामध्ये वर्चस्व फक्त ब्राह्मण लोक, प्रभू लोक आणि वाणी लोक यांचे असायचं, कारण त्यावेळेस पंडित लोकांना जास्त महत्व होतं ना, म्हणून मग ब्राह्मण, प्रभू आणि वाणी या लोकांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये इतकं महत्व होतं की लोक त्यांना म्हणजे पंडितने सांगितलं म्हणजे देवाने सांगितलं असा सुद्धा एक समुदाय तयार झालेला होता. मग मुंबईमधले जे काही कॉलेज होते ते यामध्ये मुंबईचे जे कॉलेज होतं त्याच्यामध्ये ब्राह्मण विद्यार्थ्यांची टक्केवारी 1882 मध्ये कशा पद्धतीने होती. 1882चा जो काही कालावधी होता त्यामध्ये बघा, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जवळपास मुंबई या ठिकाणचं जे कॉलेज होतं 33% ब्राह्मण वर्ग होता. विल्सन कॉलेज जे होतं मुंबईमध्ये यामध्ये 53% वर्ग होता. सेंट झेवियर्स कॉलेज जे होतं मुंबई या ठिकाणचं यामध्ये 20% हा ब्राह्मण वर्ग होता. म्हणून आपण समजू शकतो की ब्राह्मण वर्ग हा शिक्षण त्यावेळेस जास्त घेत होता. मग माध्यमिक शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याचं कारण काय होतं, लोकांना वाटायला लागलेलं होतं की आपण थोडं जरी शिक्षण घेतलं तर ब्रिटिश सरकारच्या दरबारी आपल्याला नोकरी मिळेल. म्हणून इंग्रज सरकार काय करायचं, इंग्रजी भाषा येणारे लोक जे होते ना त्यांना सरकारी नोकरी देत होतं, ब्रिटिश सरकारची नोकरी. आणि त्या काळामध्ये भारतीय लोकांना असं झालेलं होतं की ब्रिटिश सरकारची नोकरी करणं म्हणजे एकदम विशेष दर्जाचं काम, कारण ब्रिटिशांचे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या, ब्रिटिशांचं वागणं बोलणं सगळ्या नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या, त्याकडे लोकांना आकर्षण वाढलेलं होतं. आता लक्षात घ्या, तुम्ही विचारत होते कोणते विद्यापीठ सुरू झालेले होते. लक्षात घ्या, आता हा पूर्ण विद्यापीठांचा एक क्रम आहे. मुंबई विद्यापीठ सुरू झालेलं होतं 18 जुलै 1857 मध्ये. कलकत्ता विद्यापीठ सुरू झालेलं होतं 24 जानेवारी 1857 मध्ये. मद्रास विद्यापीठ सुरू झालेलं होतं 5 सप्टेंबर 1857 मध्ये. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठ स्थापन झालेलं होतं 23 सप्टेंबर 1887 मध्ये. लाहोर विद्यापीठ 1882, पाटणा विद्यापीठ, बनारस विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ. आपल्याला मोस्टली प्रश्न येतील महाराष्ट्रातले. नागपूर विद्यापीठ झालेलं होतं 1919 मध्ये. पुणे विद्यापीठ 1949 मध्ये. यावरून तुम्हाला लक्षात येईल नागपूर विद्यापीठ आधी, त्याच्यानंतर पुणे विद्यापीठ, त्याच्यानंतर मराठवाडा विद्यापीठ 1858 मध्ये, शिवाजी विद्यापीठ 1963 मध्ये, स्वामी रमानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 1994 मध्ये,
आणि नांदेड विद्यापीठ. नांदेड विद्यापीठाच्या संदर्भात मला एक्झॅक्ट डेट पण नाही सांगता येणार, या पुस्तकामध्ये सुद्धा नव्हती. तर यामध्ये अशा पद्धतीने हे विद्यापीठ स्थापन झाल्याची तुम्हाला यादी या ठिकाणी आहे, जेणेकरून तुम्ही हे विसरणार नाही. ओके अमोल, इज दॅट ओके? ओके. हंटर आयोग, हंटर आयोगासंदर्भात तुम्हाला प्रश्न येतातच, तुम्हाला देखील माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का हंटर आयोग काय होता, नेमका कशासाठी स्थापन केलेला होता? आज मी तुम्हाला सांगतो. हंटर आयोग बद्दल तुम्हाला सांगितलं, तुम्ही विसरणारच नाही ही गोष्ट. चार्ल्स वूडच्या जो काही शिक्षण विषयक सुधारणा केलेल्या होत्या ना, या सुधारणा किती झाल्या? चार्ल्स वूड आपण माहिती आहे, त्यांनी शिक्षण विषयक सुधारणांच्या आपण तरतुदी बघितल्या. मग त्यांनी त्या काही सुधारणाच्या तरतुदी ज्या काही सांगितलेल्या होत्या, याचा फायदा काय झाला, त्याच्या सुधारणा किती कामात आल्या, हे सुधारणा तपासण्यासाठी भारताचे व्हाईसराय जे होते लॉर्ड रिपन यांनी एक कमिशन स्थापन केलेलं होतं की ब्रिटिशांनीच काम काय केलेलं होतं ते चेक करण्यासाठी. मग हा जो एक कमिशन स्थापन केलेला होता, हा 1882 मध्ये स्थापन केला आणि हे कमिशनचे अध्यक्ष सर विल्यम हंटर यांना नेमण्यात आलेलं होतं. मग या आयोगामध्ये सभासद संख्या जी होती ना, ही 20 होती. मग हंटर आयोगाने काय काम केलेलं होतं, काय काम करण्यासाठी हा हंटर आयोग नेमण्यात आलेला होता, तर डलहौसीच्या काळामध्ये चार्ल्स वूडच्या खलित्याद्वारे काही शिक्षण विषयक पद्धती किंवा शिक्षण सुधारणा करण्यात आलेल्या होत्या, या शिक्षण पद्धतीमध्ये कोणते दोष निर्माण होते हे शोधायचं होतं. त्यानंतर आदर्श शिक्षणासाठी नवीन स्वरूप तयार करायचं होतं आणि या संबंधित योग्य ती चौकशी करणं हे हंटर आयोगाचं काम होतं. आपल्याला माहित आहे की महात्मा फुले यांनी सुद्धा ऑक्टोबर 1882 मध्ये पुणे या ठिकाणी हंटर आयोगाला निवेदन दिलेलं होतं. मग हे निवेदन कशासाठीचं होतं, तर अशा पद्धतीने हंटर आयोग काम जे करणार होता, शिक्षण पद्धतीतले जे दोष काढणार होता यासाठी, की जेणेकरून नवीन पद्धती ही चांगली पद्धती असावी. मग हा जो हंटर आयोग होता, या हंटर आयोगाने काय सांगितलेलं होतं, याच्या काही नवीन शिफारसी होत्या. हंटर आयोगामध्ये काय शिफारसी सांगितल्या की खाजगी शिक्षण संस्थांना आर्थिक मदत देणे, महाविद्यालयांना विशेष आर्थिक मदत देणे, त्यानंतर उच्च शिक्षणाची जबाबदारी खाजगी शिक्षण संस्थांकडे देण्यात यावी असं हे हंटर आयोगाने सांगितलेलं होतं. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात यावी आणि त्या संस्थांवर सरकारचं नियंत्रण असावं असं सुद्धा या हंटर आयोगाने सांगितलं. प्रांतिक सरकारने उत्पन्नाचा काही भाग जो होता हा शिक्षणाच्या खर्चासाठी एक स्पेसिफिकली राखून ठेवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्या प्रांताचं जे सरकार आहे त्या प्रांतामधल्या लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी काही भाग शिक्षणासाठी राखून द्यावा असा हा हंटर आयोगाने चांगली गोष्ट सांगितलेली होती. त्यानंतर सरकारी शाळा ज्या होत्या या खाजगी शिक्षण संस्थांकडे द्यावा, जेणेकरून ते प्रायव्हेट लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण सुविधा पुरवतील. म्हणूनच आज सुद्धा प्रायव्हेट शिक्षण संस्था आज पण आपण बघतो, हे त्या काळापासून चालत आलेली आहे, आज नाही झालेली, हे लक्षात घ्या. मग प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देणं आणि त्यासाठी शिक्षण विषयक अधिकारी नेमणं की जेणेकरून ते अधिकारी या शिक्षण संस्थांबद्दल काळजीपूर्वक लक्ष देतील, यासाठी शिक्षण अधिकारी हे पद सुद्धा सुरू केलेलं होतं. विद्यार्थ्यांचा नैतिक, बौद्धिक, शारीरिक शिक्षणाला विशेष महत्त्व देणं गरजेचं होतं. फक्त पारंपरिक आणि धार्मिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त या गोष्टी सुद्धा त्यामध्ये ऍड करणं हे हंटर आयोगाने सांगितलं. मला सांगा, ब्रिटिश लोक काही पद्धतीने चांगले सुद्धा विचार करायचे, काही गोष्टींतून मी सुद्धा त्यांच्या विरोधात आहे, काही गोष्टीमध्ये मी सुद्धा त्यांच्या समर्थन करत असतो. आता तुम्ही या ठिकाणी सांगू शकता शिक्षण विषयक गोष्टीमध्ये तुम्ही समर्थन करणार का विरोध करणार? एक सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, आज जर हे लोक सुधारले नसते ना, भारतीय लोक त्या काळामध्ये, आपण आज पण नसतो सुधारलो. कारण लोक इतके कर्मकांड, ते जादूटोणे वगैरे इतके लोक विश्वास ठेवायचे त्या काळामध्ये की लोकांना इतका अंधविश्वास झालेला होता. समजा मी जर काही पंडित वगैरे समुदाय असेल, मी काही कोणाला हे नाही करते, पण मी त्या काळाची सिच्युएशन सांगतोय. मी जर पंडित असेल, मी जर एखाद्याला सांगितलं ना की तुम्ही असं करा, लोक बिंदास डोळे बंद करून ते करायचे. लोक बघायचे नाही त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, फॅमिलीवर त्याचा काय परिणाम होणार आहे, काही बघायचे नाही, लोक करायचे. नरबळी वगैरे हे जे म्हणजे मनुष्याला बळी दिला जायचं, हे सुद्धा प्रकार त्यामध्ये सोडलेले नव्हते, हे लक्षात घ्या. म्हणजे लोक मेहनतीने पैसा कमवण्यापेक्षा नरबळी देऊन गुप्तधन सापडण्यासाठी स्वतःच्या घरातल्या व्यक्तीला मारायचे. म्हणजे असा भारतीय समुदाय होता त्या काळामध्ये. काही असो, ब्रिटिशांनी कायदे केले, त्यांचं दबाव तंत्र वापरलं, लुटून नेलं भारतीयांना, पण भारतीयांना सुधारलं. मग का म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की भारतीय सुधारण्याची, भारतातल्या लोकांना सुधारण्याची त्यांनी त्यांचा मोबदला घेतलेला आहे, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आपण विचार करू शकतो ना, ते जसा विचार करतील तसं आपण पण करू शकतो, बरोबर आहे की नाही? समर्थन वगैरे नाहीये, लक्षात घ्या. एक जी फॅक्ट आपण अभ्यास करताना नवीन शिकत असतो ना, यातून आपल्याला वाटायला लागतं की नाही यार, काही गोष्टी त्यांच्या सुद्धा चांगल्या होत्या, काही गोष्टी त्यांच्या सुद्धा चुकीच्या होत्या. चुकीच्या सुद्धा सांगणार आहे, पण आपण ते ज्या वेळेस तो टॉपिक येईल त्यावेळेस त्यांच्यावर आपण टीका सुद्धा करणार आहोत. ओके,
मग यामध्ये काय सांगितलेलं होतं की सरकारी शाळा ज्या होत्या या खासगी शिक्षण संस्थांकडे देण्यात यावं. मग प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यासाठी त्यांनी शिक्षण अधिकारी सुद्धा नेमले. विद्यापीठाने ऐच्छिक अभ्यासक्रमाचा विषय सुरू करणं. त्यावेळेस काय झालेलं होतं, ब्रिटिश लोक फक्त इंग्रजी शिक्षण द्यायचे. मग हंटर आयोगाने काय सांगितलं की ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते करू द्या ना, कारण त्यावेळेस ब्रिटनच्या लोकांमध्ये आपण बघतो की बरेचसे शोध जे होते हे पाश्चात्य देशांमध्ये लागलेले आहेत. ते लोक काय करायचे, डिवोटेडली एका विषयामध्ये स्पेशलायझेशन करायचे, म्हणून ते नवीन शोध लावू शकत होते. मग त्यांनी काय सांगितलं की भारतात सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात ना, भारतीय लोक सुद्धा त्यांचा ज्ञानाचा उपयोग करू शकतील, म्हणून त्यांनी ऐच्छिक विषयाचा अभ्यासक्रम सुरू केलेला होता. शाळांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी निरीक्षक सुद्धा नेमण्यात यावे अशा या शिफारसी त्यांनी केलेल्या होत्या. मग इंग्रजी शिक्षण जे काही दिलं जात होतं त्या काळामध्ये ब्रिटिशांद्वारा, तर त्यामुळे भारतीय समाजावर काय परिणाम झालेला होता, महाराष्ट्रातल्या समाजावर काय परिणाम झाला होता ते आपण बघणार आहोत. तर महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा ब्रिटिश अधिकारी जर म्हणजे एल्फिस्टन, कारण तो मुंबईचा गव्हर्नर होता त्या काळामध्ये. तर महाराष्ट्रामधल्या लोकांना परदेशी शिक्षणामुळे काय झालं तर भौतिक ज्ञान झालं, बाहेरचं ज्ञान आपल्याला मिळायला लागलं. शिक्षणामुळे समाजामध्ये विशिष्ट समान संधी, इक्विलिटी यायला लागलेली होती. तू पण ते शिकतोय, मी पण ते शिकतोय, मग कशाला आपण मांडायचं, कारण शिक्षणामुळे अनेक साऱ्या नवीन गोष्टी त्यांना माहिती पडत गेलेल्या होत्या. शिक्षणामुळे काय झालेलं होतं, रूढी परंपरा आणि जाती संस्था जी सुरू झालेली होती अगोदरच्या काळातली, लोकांना समजायला लागली आणि लोक त्याच्या विरोधात जाऊन बोलायला सुद्धा लागलेले होते. महत्वाचं काम कोणी केलेलं होतं, समाज सुधारक. लोक काही ऑटोमॅटिकली सुधारले नाही, त्यांना सुधारावं लागलेलं होतं. मग ब्रिटिश सरकारमध्ये इंग्रजी भाषा येणारा एक भारतीय कारकून वर्ग सुरू झालेला होता. कदाचित हा भारतीय कारकून वर्ग सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरला असेल त्यावेळेस क्रांतिकारी घटना घडवून आणण्यासाठी. एक लक्षात घ्या, लाखो लोक काम करत होते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. पण प्रमुख नेत्यांची आपण नावं घेतो, पण इनडायरेक्टली त्याच्यामध्ये काम करणारे छोट्या मोठ्या लोकांचे सुद्धा सहकार्य लागेल की जेणेकरून ते ब्रिटिशांची माहिती भारतीय लोकांपर्यंत पोहोचवत होते. आणि हे लोक तेच होते जे भारतीय कारकून त्या ठिकाणी काम करत होते. बरोबर आहे की नाही? पिक्चरमध्ये आपण ज्या गोष्टी बघतो, लगान वगैरे समथिंग, त्या पिक्चरमध्ये स्वातंत्र्य आणि समतेच्या विचारांनी काही प्रभावित झालेले समाज सुधारक सुद्धा त्यामध्ये निर्माण झालेले होते. मग इंग्रजी शिक्षणाचे काय परिणाम झालेले होते, तर 1813 मध्ये जो काही शिक्षण सनद जी काही तयार झालेली होती, या सनदीनुसार आपल्याला माहिती आहे की 1 लाख रुपये वर्षाला ते भारतीयांना शिक्षणासाठी देणार होते. मग इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय लोकांना ब्रिटिशांच्या प्रशासनामध्ये सरकारी नोकऱ्या सुद्धा मिळालेल्या होत्या. इंग्रजी शिक्षण देऊन भारतीयांचा एक क्लरिकल वर्ग निर्माण झालेला होता. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय लोक सुशिक्षित झाले आणि ब्रिटिशांच्या जास्त संपर्कात राहू लागले. त्यामुळे ब्रिटिशांच्या जे काही वागणं, पदवीने वागणं वगैरे भारतीय लोक शिकायला लागलेले होते. चांगल्या गोष्टी होत्या त्या काळामध्ये. इंग्रजी शिक्षणामुळे भारतामध्ये एक प्रशासकीय वर्ग निर्माण झालेला होता की जो कमीत कमी इम्प्लिमेंटेशन कसं केलं गेलं पाहिजे हे समजू शकत होता. ब्रिटिशांनी मग भारतामध्ये रेल्वे, टपाल, टेलिग्राफ, दळणवळण अशा अनेक प्रकारच्या सुविधा त्यांनी सुरू केलेल्या होत्या. मग त्यानंतर काय बघता येईल आणखी, तर भारतीय समाजाला पाश्चात्य समाजाची ओळख झाली. पाश्चात्य शिक्षणामुळे काय फायदा होता हे भारतीय लोकांना समजू लागलं. भारतामध्ये इंग्रजी शिक्षणा अगोदर जी काही पारंपरिक शिक्षण व्यवस्था होती, यामध्ये अगोदर आपण बघितलं की फक्त ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय लोक यांना शिक्षण दिलं जायचं. मग या नवीन शिक्षण पद्धतीमुळे तळागाळातल्या लोकांना सुद्धा शिक्षण मिळालं. आणि पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षण जे मिळायचं त्यामध्ये फक्त धर्मशाळा, व्याकरण, ज्योतिषशास्त्र हे होतं. पण मग इंग्रज ज्यावेळेस भारतात आले आणि इंग्रजांनी जी काही शिक्षण पद्धती सुरू केली, तर त्यांच्यामध्ये इतिहास, भूगोल, भूमिती आणि विज्ञान हे तांत्रिक विषय सुद्धा शिकवण्यात आले. तांत्रिक म्हणजे टेक्निकल विषय की जेणेकरून प्रॅक्टिकल नॉलेज लोकांना मिळत गेलं. आणि या प्रॅक्टिकल नॉलेजमुळे काय झालं तर धार्मिक वृत्तीचा समाज कमी झाला आणि सामाजिक सुधारणा होण्यासाठी एक सामाजिक सुधारणा करणारा वर्ग उदयाला आलेला होता. याचा फायदा असा ब्रिटिशांना काय झाला तर ब्रिटिशांवर विश्वास ठेवणारा एक भारतीय वर्ग तयार झालेला होता की ज्या वर्गाला वाटायला लागलं की नाही खरंच ब्रिटिश लोक चांगले आहेत. जसं आता आपण आजच्या स्पेशल क्लासमधून तुम्हालाही वाटेल की ब्रिटिश चांगले होते, पण ज्यावेळेस आपण त्यांच्या ऑपोजिट गोष्टी बघणार त्यावेळेस आपल्याला वाटेल की काही गोष्टी चुकीच्या पण होत्या. मग इंग्रजी शिक्षणाचा भारतीयांवर प्रभाव पडलेला होता. लक्षात घ्या, आपण जे बघतो ना त्यावर आपण विश्वास ठेवतो. आजच्या स्पेशल क्लासमध्ये काय झालं, मी तुम्हाला ब्रिटिशांबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या, तुम्हाला वाटलं ब्रिटिश खरंच चांगले होते. नेक्स्ट पुढच्या स्पेशल क्लासमध्ये ज्यावेळेस आपण काही निगेटिव्ह गोष्टी बघणार त्यावेळेस तुम्ही म्हणणार की नाही ब्रिटिश लोक असेच होते. म्हणजे जे आपल्याला दिसतं असा हा भारतीय समुदाय त्या काळामध्ये सुद्धा होता, म्हणून लोक येड्यात काढत होते त्यांना. आता हे मी तुम्हाला वेड्यात काढतो अशी गोष्ट नाहीये, इतिहास आहे तो आपण अभ्यास करतो, हे समजून घ्या. मग भारतीयांनी काय केलं, इंग्रजी शिष्टाचार पाळायला सुरू केलं होतं. मग इंग्रजांचं अनुकरण करायला सुरुवात केलेली होती. इंग्रजी लोक ज्या पद्धतीने नवीन नवीन तंत्रज्ञान वापरायचे
भारतीय लोक सुद्धा ते शिकायचे, पण त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान नव्हतं. मग जे सुशिक्षित लोक होते ते करू शकत होते त्या काळामध्ये. मग भारतीय लोकांमध्ये, भारतीयांमध्ये झालेला जो बदल होता हा इंग्रजांच्या शिक्षणामुळे किंवा इंग्रजांच्या दिल्या गेलेल्या नोकरीमुळे भारतीयांमध्ये बदल झाला. यामुळे भारताचे जे लोक होते यांना ब्रिटिश लोकांवर जास्त विश्वास वाटायला लागलेला होता. मग याचा परिणाम काय झाला, भारतीयामध्ये जो काही इंग्रजांवर विश्वास ठेवणारा वर्ग तयार झाला, याचा परिणाम काय झाला तर 1857चा जो उठाव झाला यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी केलेला जो काही सशस्त्र उठाव होता यामध्ये सुशिक्षित वर्गाने काहीही सहभाग घेतला नव्हता. मग इंग्रजी शिक्षणामुळे काय झालं तर सामाजिक प्रबोधन घडून आलेलं होतं. इंग्रजी शिक्षणामुळे काय झालं, युरोपामध्ये प्रबोधनाची माहिती लोकांना मिळाली, युरोपामध्ये काय चाललेलं होतं लोकांना समजायला लागलेलं होतं. सुशिक्षित वर्ग जो होता भारतामधला, याला भारतामध्ये प्रबोधन झालं नाही तर भारतीय समाज सामाजिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या हा सुधारू शकत नाही असं त्यांना समजलेलं होतं. म्हणूनच आपण बघतो की अनेक सारे समाज सुधारक त्यावेळेस उदयाला आलेले होते. भारतीय सुशिक्षित वर्गाने जे काही कार्य केलेली होती ती म्हणजे कोणती, शाळा सुरू केल्या, महाविद्यालय सुरू केली. सर्वात महत्वाचं एक मीडिया माध्यम म्हणजे काय तर वृत्तपत्र, म्हणजे जी काही सुधारणा होत होती ती अनेक साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाज सुधारकांनी केलेलं होतं. सामाजिक सुधारणा करणाऱ्या अनेक संघटना त्या काळामध्ये निर्माण झाल्या. हा एक इंग्रजी शिक्षणाचा खूप एक चांगला परिणाम आपल्याला बघता येईल. मग भारतीय समाजामध्ये समानता निर्माण झाली. याचे फायदे काय झाले, कशामुळे समानता निर्माण झाली तर शिक्षणामुळे समाजामध्ये वर्ण व्यवस्थेचा त्यावेळेस जो काही अगोदरचा प्रभाव होता हा शिक्षणामुळे कमी झाला आणि जातीनुसार त्यावेळेस काम ठरवलं जायचं, तू हा काम करणार, तुझी ही जात आहे मग तू ते काम करणार. मग लोकांना समजायला लागलेलं होतं की फक्त जात हा एक त्या ठिकाणी बंधन ठरू शकत नाही. त्याचबरोबर त्यावेळेस जे काही वाहतुकीचे साधनं ब्रिटिशांनी सुरू केलेली होती, मग त्यामुळे एकमेकांच्या प्रांतामध्ये लोक येऊ जाऊ लागले. वेगवेगळ्या जमाती जातीचे लोक एकमेकांच्या प्रांतात येऊ लागले. स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेदभाव सर्वात मोठा जो होता हा कमी व्हायला सुरुवात झालेली होती. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी भाषा बोलणारा जो काही व्यक्ती समूह होता हा त्या ठिकाणी उदयाला आलेला होता. इंग्रजांनी भारतामध्ये समान कायदे करणे, समान कर, समान न्यायदान पद्धत जी काही लागू केलेली होती, या सर्व कायद्यांमुळे सर्वांना समान ठेवलं गेलेलं होतं आणि समाजामध्ये समानतेची भावना निर्माण झालेली होती. याचा प्रमुख फायदा कोणी घेतलेला होता तर इंग्रजी शिक्षणामुळे हा लोकांना फायदा झालेला होता. त्यानंतर सामाजिक सुधारणेला त्यावेळेस विशेष महत्व देण्यात आलेलं होतं. का म्हणून विशेष महत्व दिलेलं होतं तर लोकांना पाश्चात्य शिक्षणाचं त्या काळामध्ये महत्व समजलेलं होतं. मग हे जे भारतीय लोक होते हे पाश्चात्य जे काही शिक्षण मिळवत होते तर हे पाश्चात्य देशासोबत तुलना करायला लागलेले होते, तुलनात्मक अभ्यास करू लागलेले होते. मग यामुळे काय झालं तर भारतीय समाजातल्या रूढी परंपरा चालीरीती ज्या होत्या यामध्ये समाजाला दोष दिसू लागले की हे चुकीचं आहे. हे कशामुळे झालं तर शिक्षणामुळे झालेलं होतं आणि यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी समाज सुधारणा करण्यासाठी जे काही सर्वात कष्टदायक काम केलेलं होतं ते समाज सुधारकांनी केलेलं होतं. जसं आपण उदाहरण बघितलं तर 1829 मध्ये समाज व्यवस्थेमध्ये असलेली सती पद्धत बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केले. 1856 मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी काय केलं तर विधवांसाठी पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी मंजूर केला. महात्मा फुले यांनी काय केलं, महात्मा फुले यांच्या कार्यामुळे समाजामध्ये स्त्रियांना आणि अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. सर्वात आपण म्हणू शकतोय सर्वात मोठी गोष्ट आहे ही या ठिकाणी. समाजामधले जे काही लोक होते हे एकत्र येऊन वर्तमानपत्र, त्यानंतर मासिक, पाक्षिक याच्यामधून सामाजिक क्रांती घडवायला सुरुवात केलेली होती. हे सर्व कशामुळे झालं तर ते शिक्षण जे काही सुरू झालेलं होतं, शिक्षण मिळत जे होतं लोकांना, यातून हे सर्व सुधारणा घडलेल्या होत्या. मग एक राष्ट्रवादी वर्ग तयार झालेला होता. लोकांना समजून गेलेलं होतं की आता इंग्रजी शिक्षण ज्या पद्धतीने ते मिळवत होते तर यामुळे विभागला गेलेला जो काही भारतीय समाज होता हा इंग्रजी सत्तेमुळे आता एकत्र येऊन राष्ट्रीय क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने विचार करणारा एक वर्ग सुरू झालेला होता. आपण म्हणतो की राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यामागचं प्रमुख कारण काय आहे तर सर्वांना समान कायदे आवडायला लागलेले होते जे ब्रिटिशांचे होते. सर्वांना समान कर पद्धत, समान न्यायदान पद्धत, शिक्षण पद्धत आणि समान महसूल पद्धत या गोष्टी ज्या होत्या या भारतीयांना आवडायला लागलेल्या होत्या. म्हणून भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हायला लागलेली होती. मग भारतामध्ये राष्ट्रवादी संघटनात्मक कार्य करणाऱ्या ज्या संस्था होत्या त्यामध्ये पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे असोसिएशन, इंडियन असोसिएशन तर या ज्या संस्था होत्या ना या संस्था प्रामुख्याने भारतात राष्ट्रवादी संघटनात्मक कार्य करणाऱ्या संस्था होत्या. आणि हे सर्व परिणाम झालेले होते कशामुळे तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मिळत असलेल्या इंग्रजी शिक्षणामुळे. ओके मित्रांनो, तुम्हाला आजच्या या स्पेशल क्लासमधली सर्व माहिती
व्यवस्थितरित्या समजली तुम्हाला सर्वांना? जे ऑनलाईन आहेत प्लीज रिप्लाय द्या आता या ठिकाणी. आणि तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, हा स्पेशल क्लास तुम्हाला कसा वाटला प्लीज एक फीडबॅक म्हणून तुम्ही कमेंट द्यायला विसरू नका. स्पेशल क्लास एंड झाल्यानंतर तुम्हाला विचारलं त्या ठिकाणी फीडबॅक द्यायला मेन्शन करायला विसरू नका. ओके, तुमचा फीडबॅक मला मोटिवेशन देत असतो. प्लीज तुम्ही ते फीडबॅक देत चला. ओके, नक्की फ्रेंड्स पर्यंत देखील शेअर करत चला, कारण खूप छान पद्धतीने ही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत असते. आणखी आता रात्रीचा जो स्पेशल क्लास आहे 9 वाजेचा, त्याला कोणी कोणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बरं तुमच्यापैकी? आणखी कोणी केलेलं आहे? नक्की त्यामध्ये महाराष्ट्राच्या खनिज संपत्ती संदर्भात आपण एक खूप कमी वेळामध्ये तुम्हाला एकदम बेस्ट माहिती त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला मिळेल. तर नक्की तो स्पेशल क्लास सुद्धा अटेंड करा 9 वाजता. ओके, थांबूया मित्रांनो आपण या ठिकाणी. स्लाइड डाउनलोड करण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्या ठिकाणी तुम्हाला डिस्कशन फोरम असा एक ऑप्शन असेल, त्या डिस्कशन फोरमवर क्लिक करा. फेसबुक पेज लिंक ओपन होईल, त्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता. ओके, थँक्यू सो मच फॉर फ्रेंड्स. तुम्हाला आता ही PDF जी आहे ना, ही तुम्हाला डिस्कशन फोरम मध्ये अवेलेबल होईल. तुम्ही ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं त्याच ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन आहे डिस्कशन फोरम, त्यावर जाऊन फेसबुक पेज ओपन होईल. त्या फेसबुक पेजवर मी ही लिंक ऑलरेडी, ही PDF ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही ती डाउनलोड करू शकता. थांबूया मित्रांनो या ठिकाणी. फीडबॅक द्यायला विसरू नका, कमेंट द्यायला विसरू नका. प्लीज 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 रिप्लाय देत चला. थँक्यू.